नमस्कार. महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. पाहू शकता आपण कालच्या दिलेल्या अपडेटनुसार गेल्या जवळजवळ 6 ते 7 दिवसापासून दिलेली माहितीनुसार कालपासून म्हणजे आजपासून पाहू शकता 22 तारखेपासून महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्याच भागामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पाऊस जो आहे अजून सुरुवात व्हायला बाकी आहे. इथं फक्त सुरुवात झालेली आहे. पाहू शकता मान्सून जो आहे अधिकृतरित्या अजूनही मुंबईमध्ये पोहोचलेला नाही आहे आणि उद्यापर्यंत हा पोहोचण्याची शक्यता आहे आणि त्यानंतरनं अजून म्हणजे आजच्यापेक्षा जास्त जास्त पाऊस जो आहे, मुसळधार पाऊस हा होण्याची शक्यता आहे. तर कशा पद्धतीने कोणकोणत्या भागामध्ये पाऊस असेल, तुमच्या समोर ही सॅटेलाईट इमेज जर पाहिलीत, उपग्रह इमेज, तर पाहू शकता मी सांगितल्या पद्धतीने बंगालच्या उपसागरामध्ये बहुतांश ठिकाणी आता पाहू शकता हे जे कमी दाबाचा पट्टा आहे तीव्र असं चक्रीवादळाचं रूपसुद्धा घेऊ शकतो, तशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र सध्या तरी हा कमी दाबाचा पट्टा आहे आणि तो या भागामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस हा निर्माण देतोय. दोन्ही समुद्रामध्ये चांगली स्थिती निर्माण झालेली आहे. सोमालिया जेट जे वारे आहेत यामध्ये पाहू शकता या भागामधून वाहणारे, तर या भागातून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे सुद्धा अरबी समुद्रामध्ये चांगलं असं बाष्प जे आहे हे निर्माण झालं आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय. या भागामध्ये एक कमी दाबाचा पट्टा इथे आहे आणि या कारणामुळे पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आता पावसाला आजपासून सकाळपासून सुरुवात झालेली आहे. बहुतांश भागांमध्ये आत्ता सुद्धा पाऊस सुरू आहे. तर मान्सून कुठपर्यंत पोचलाय ही अपडेट पाहूयात. मुंबईपर्यंत अजून आलेला नाहीये, तर त्यानंतर कशी स्थिती असेल, तर महाराष्ट्रातील मान्सूनबाबतचे अपडेट पाहूयात. तत्पूर्वी नवीन असाल महाराष्ट्राचं हवामान अपडेट यूट्यूब चॅनलवर, तर अशाच महत्त्वाच्या ताज्या अपडेट पिवण्यासाठी महाराष्ट्राचा हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट वेळेवर पोचतील. तर महाराष्ट्रातील मान्सूनबाबतची एक मोठी अपडेट आपण पाहूयात. हवामान विभागाच्या माहितीनुसार मान्सून राज्यामध्ये चांगली प्रगती केलेली आहे. म्हणजे पाहू शकता जवळजवळ 18 ते 19 तारखेपर्यंत मान्सून रखडला होता. अगदी यामध्ये तळकोकणापासून पुढे त्याची प्रगती झाली नव्हती. मात्र आता जो कमी दाबाचा पट्टा सोमालिया जेटचे जे वारे आहेत हे व्हायला लागल्यामुळे चांगली प्रगती सुपरफास्ट झालेली आहे. अलिबाग ते पुणे, धाराशिव, लातूर आणि नांदेडच्या दक्षिण भागापर्यंत मान्सून आता पोचलेला आहे. म्हणजे मुंबईपर्यंत अजूनही आलेला नाही आहे. पाहू शकता ही 22 जूनची अपडेट इथे तारीख दिसते ब्लू लाईन. यानुसार जर पाहिलं तर पाहू शकता इथपर्यंत मान्सूनची प्रगती झालेली आहे. म्हणजे जवळजवळ अर्धा महाराष्ट्र त्यापेक्षा कमीच आत्तापर्यंत पोचलेला आहे. म्हणजे ज्यांना अजूनही वाटत असेल की चांगला पाऊस हा सांगून सुद्धा झालेला नाही आहे, तर अजून पाऊस जो आहे, मान्सून जो आहे अधिकृतरित्या मुंबईपर्यंत पोचलेला नाही आहे आणि याच कारणामुळे अजूनही पाऊस जो आहे चांगल्या पद्धतीने वाढलेला नाही आहे. मात्र यानंतरनं त्याची प्रगती जोरात होत आहे. याच कारणामुळे पुढच्या जे 48 तास आहेत यामध्ये पाऊस जो आहे मोठ्या प्रमाणावर जोरात अतिमुसळधार होण्याची शक्यता आहे. तर महत्त्वाची बाब आहे, सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे पुढील 48 तासामध्ये मुंबईमध्ये मान्सूनचे आगमन होण्यासाठी वातावरण हे सध्या पूर्णपणे अनुकूल असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे आणि याच कारणामुळे पुढील 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपण पाहू शकता एक 4 ते 5 दिवसा अगोदर सुद्धा 24 तारखेला अतिमुसळधार पावसाचा इशारा हा दिलेला होता आणि त्यानुसार ही स्थिती आता बढायला सुरुवात झालेली आहे. पाहू शकता आजचं हवामान आहे. आजचा जो मॅप जर तुम्ही पाहिलात ECMWF मॉडेलनुसार, तर बहुतांश भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज झालेला आहे. छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर मालेगाव हा जो भाग आहे यामध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला आहे. त्याचबरोबर बहुतांश भागांमध्ये हलका पाऊस दिवसभर हा चालू आहे. या भागामध्ये काही भाग महाराष्ट्रातील अजूनही कोरडे आहेत. मध्य महाराष्ट्र पाहू शकता, मराठवाडा हा अजूनही कोरडा आहे. मात्र याची प्रगती जी आहे मान्सूनची या भागापर्यंत आहे. वरच्या भागामध्ये जसा मान्सूनची प्रगती होत जाईल तसा पाऊस जो आहे हा पुढे वाढत जाणार आहे. तर सध्या दक्षिण पश्चिमेकडून येणारे जे ओलसर वारे आहेत या भागामधून पाहू शकता, मी सांगितलं होतं सोमालिया जेटचे वारे त्याबद्दलच आपण पाहिलेलं होतं. तर हे दक्षिण पश्चिमेकडून येणारे जे ओलसर वारे आहेत महाराष्ट्र, उत्तर दक्षिण कोकण आणि दक्षिण यामध्ये कोकण भागामध्ये जे आहे यामध्ये सक्रिय झालेली आहेत आणि त्यामुळे कोकण किनारपट्टीवर ढगांची निर्मिती ही सध्या वाढत आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि गोवा परिसरामध्ये रात्री उशिरा आणि पहाटेच्या म्हणजे आज रात्री आणि सकाळी पहाटे उशिरा जोरदार पाऊस वाढ जो आहे जोरदार पाऊस जो आहे हा होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर जो आहे हा वाढण्याची शक्यता आहे. त्याचवेळी मुंबई, ठाणे, पालघर परिसरात देखील उद्या मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी ह्या कोसळू शकतात. काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये. तर पाहिलं तर पाहू शकता पुढचा 24 तारखेचा मॅप आपण पाहतोय. आजच्यापेक्षा जर पाहिलं तर तुम्ही पाहू शकता वरती मी दाखवलेला 23 तारखेचा जो मॅप आहे यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसतोय. मात्र जशी जशी मान्सूनची प्रगती वरपर्यंत होत जाईल, मुंबईपर्यंत पोहोचेल, तर पाहू शकता बहुतांश भागांमध्ये कोकण तर संपूर्ण एकदम मुसळधार पाऊस जो आहे अतिमुसळधार स्वरूपाचा असं म्हणू शकता हा पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर मुंबई भागामध्ये सुद्धा आता उद्या जो आहे संध्याकाळच्या वेळेला म्हणजे आज रात्रीपासूनच सकाळपासूनच ही सुरुवात होण्याची शक्यता आहे. अतिमुसळधार पाऊस जो आहे मान्सूनच्या आगमनासह हा होणार आहे. संपूर्ण हा जो पाहू शकता यामध्ये मध्य महाराष्ट्रासुद्धा आला, कोकण किनारपट्टीसुद्धा आली, अगदी यामध्ये थोडासा विदर्भाचा भागसुद्धा घेऊ शकता. मराठवाडासुद्धा बीड आहे, अहमदनगर आहे, छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस दिसतोय. मुख्य म्हणजे तर कोकण किनारपट्टी मुंबई पकडून कोकण किनारपट्टी पुणे त्याचबरोबर चिपळूण आहे, रत्नागिरी, कोल्हापूरच्या खालच्या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस जो आहे हा उद्या आपल्याला पाहायला मिळतोय. तर असं जी स्थिती आहे पुढच्या आठवड्याभर राहण्याची शक्यता आहे. कमी अधिक प्रमाणामध्ये थोडाफार कमी होऊ शकतो. तो अंदाजसुद्धा आपण दररोज तुमच्यापर्यंत असाच पोहोचवणार आहोत. तर पुढे पाहूयात यामध्ये तर पाहिलं तर कसं स्थिती आहे पुण्यात त्याच्यानंतर पाहू शकता अहिल्यानगर, बीड आहे, धाराशिव, जालना, त्याचबरोबर परभणी आहे, हिंगोली, लातूर, नांदेड आणि या जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वरूपाचा पाऊस हा उद्या होण्याची शक्यता आहे. मात्र हा पाऊस त्या भागांमध्ये हा जोरदार म्हणजे सर्वत्र पडणार नाहीये. काही भागांमध्ये चांगला पाऊस पडेल तर काही भाग आत्ता जसे कोरडे आहेत तसे कोरडे राहू शकतात. उत्तर महाराष्ट्रामधील नाशिक, धुळे जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी चांगल्या पावसाची नोंद झाली आणि येत्या काही तासामध्ये जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर त्याचबरोबर परिसरामध्ये देखील सुद्धा पावसाची शक्यता आहे. आणि उद्याच्या अंदाजानुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, रायगड, मुंबई, ठाणे तसेच सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथा भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं सुद्धा दिलेली आहे. आयएमडीने सुद्धा वर्तवलेली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी मात्र दुहेरी इशारा देण्यात आला आहे. काही जिल्हे अजूनही कोरडे आहेत. अकोला असेल, यवतमाळ असेल, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली काही भागांमध्ये उष्णतेची लाट तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारा आणि पावसाची ही शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानातील अचानक बदल लक्षात घेऊन सतर्क राहणं आवश्यक आहे. विशेषतः कोकण किनारपट्टी आणि घाटमाथा परिसरातील नागरिकांनी मुसळधार पावसासाठी तयारी ठेवावी. कारण येत्या 2 दिवसामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस जो आहे त्या भागामध्ये होणार आहे अशी स्थिती आता सध्या निर्माण झालेली आहे. तसेच विदर्भातील नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी पुरेसं पाणी पिणं आणि दुपारच्या वेळेत बाहेर पडणं टाळावं. थोडक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये मान्सूनची वाटचाल आता वेगाने आहे. सध्या जरी मुंबईपर्यंत पोचला नसला तरी वेगाने मुंबईपर्यंत तो पोचत आहे आणि उद्याचा दिवस परवाचा दिवस मुसळधार पाऊस जो आहे हा पाहायला मिळणार आहे. पुढील 2 दिवसामध्ये मुंबईमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. कोकण आणि घाटमाथा परिसरामध्ये जोरदार पावसाचा इशारा हा देण्यात आलेला आहे. तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये स्थानिक स्वरूपाचा पाऊस आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्याची शक्यता आहे. त्याच्यानंतरनं पुढच्या ज्या अपडेट आहेत 23 आणि 24 तारखेपर्यंत आपण अंदाज पाहिला आहे. 23 मे दिलेला आहे. 24 सुद्धा मुसळधार पाऊस आहे. यापेक्षा जास्त वाढू शकतो. तर कशा पद्धतीने ही स्थिती बनते या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट एवढ्यासाठी महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.